तुम्हाला जो पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल जरा माहिती सांगा. पद्मश्री पुरस्कार जो केंद्र शासनाकडून मिळालेला आहे तो आम्हाला आदिवासींमधल्या आरोग्य सेवेसाठी मिळालेला आहे. आदिवासी भाग हा छत्तीसगडमधला किंवा बस्तर ज्या भागात आम्ही काम करतो तिथे जवळजवळ 70% हा आदिवासी भाग आहे. आणि माडिया, हलबा, भत्रा, दोरला अशा जनजातीचे हे सगळे जनजाती समाज ह्या भागात राहतो. हे जंगल प्रचंड आहे आणि वैद्यकीय सुविधा तेवढ्या नाही आहेत. अशा दुर्गम स्थितीत राहणारे हे जे वनवासी आहेत, हे आदिवासी आहेत, त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवणं, त्यांना या ठिकाणी योग्य ठिकाणी नेऊन त्यांचं रोगाचं निदान करणं, आधी तपासण्या करणं, निदान करणं, औषधाची व्यवस्था करणं आणि त्याची सर्व औषधं देऊन त्याला घरापर्यंत सोडणं आणि त्याचा पुढे 1 महिना, 2 महिने, 3 महिने फॉलोअप घेणं, हे सगळं जे काम आहे हे काम गेली 30 वर्ष आम्ही करतो आहोत. पहिला आमचा दवाखाना होता, त्यानंतर आम्ही मेडिकल कॅम्प्स घ्यायला सुरुवात केली. तर हा दक्षिण बस्तर दंतेवाडा असा हा भाग आहे. याच्यामध्ये दंतेवाडा जिल्हा, सुकमा जिल्हा, बिजापूर जिल्हा आणि बस्तर जिल्हा आणि काही भाग हा नारायणपूर जिल्हा, हा सगळा भाग हा दक्षिण बस्तरचा भाग येतो. याच्यामध्ये अबुझमाड नावाचा वेगळा प्रदेश आहे. हा भारतातला सगळ्यात प्राचीन आदिवासी लोक राहणारा हा भाग आहे. ह्या सगळ्या लोकांसाठी मेडिकल कॅम्प्स आणि त्याचा फॉलोअप हा गेले 30 वर्षापासून चाललेला आमचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आम्ही जे काम करतो ते कुपोषित मुलांसाठी मेडिकल कॅम्प्स घेतल्यानंतर कुपोषित जी मुलं असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतं. तर आम्ही ह्या जंगलातली म्हणजे अबुझमाडचं जंगल असेल किंवा दक्षिण बस्तरचं जंगल असेल, त्या जंगली भागातल्या आदिवासी छोट्या मुलांचं कुपोषणासाठी आम्ही वेगळं काम करतो आणि त्यासाठी ह्या मुलांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून त्यांना औषधी योजना, त्यांचा पोषक आहार, त्यांचं मध्यान्ह भोजन, त्यांचं मलेरिया, आमच्या भागात प्रचंड मलेरिया आहे, एंडेमिक मलेरिया म्हणतात, म्हणजे 12 महिने मलेरिया पसरत असतो आणि 8-10 वर्षाच्या मुलाला 100-200 वेळा मलेरिया झालेला असतो. एवढा प्रचंड मलेरियाचा अटॅक असल्यामुळे या लोकांचा आहार पुरेसा नाही आहे, याची त्यांना कल्पना नाही आहे की आपण समतोल आहारामध्ये जगत नाही आहोत, याची त्यांना कल्पना नाही आहे. त्यामुळं हा जो कुपोषणामुळे होणारा रक्ताची कमी आणि मलेरियामुळे रक्त तुटतं त्यामुळे होणारी कमी आणि सिकल सेल ॲनिमिया नावाचा एक जेनेटिक आजार आहे, या सगळ्यामुळं ह्या मुलांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य नेहमी धोक्यात असतं आणि यांना इतक्या प्रकारचे आजार होत असतात वर्षभरामध्ये. तर आम्ही अशा 8 ग्रॅम % खाली जी मुलं असतात अशा मुलांसाठी आम्ही 6 महिन्याचा प्रोग्राम चालवतो आणि या मुलांना कुपोषणातून दूर करण्याचा प्रयत्न करतो. आमचा असा अनुभव आहे की 80% आजार यांचे 6 महिन्यानंतर 80% आजार यांना बंद होतात. ते आजार बंद झाल्यावर त्यांचं पैशाचा जो कमी होती तेही बंद होत जाती. दिवसभर हॉस्पिटलमध्ये न्यायचं, तिथं राहायचं, हा सगळा प्रश्न समाप्त होतो आणि मुख्य म्हणजे मृत्यूदर जो जास्ती आहे तो याच्यामुळे कमी होऊ शकतो, कारण त्यांना आजारच होत नाही, त्यामुळे त्यांचे मृत्यू होत नाही. त्या मृत्यूदर कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे की त्यांना कुपोषणातून बाहेर काढणं. म्हणून या मुलांसाठी आम्ही कुपोषणाचे काम करतो आणि आता आम्ही एका गावातल्या 20 मुलांना कुपोषित मुलांना आम्ही ठीक केलं. यानं किती फरक पडणार आहे. म्हणून वामनराव पै म्हणतात, वामनराव पैचं एक वाक्य आहे की विचार बदला नशीब बदले. तसं आम्ही ह्या शाळेतल्या मुलांना 6वी, 7वी, 8वीच्या मुलांना आम्ही 2 तासाचा कार्यक्रम घेतो. अपने शरीर को जानो आणि कुपोषण व्यसनमुक्त, हे वेगळे 2 कार्यक्रम असतात. हे आम्ही एका वेळेला 50, 60, 70 आदिवासी लहान 6वी, 7वी, 8वीच्या मुला-मुलींना आम्ही शिकवतो आणि तो 2-2.25 तासाचा कार्यक्रम करून त्यांना हे आम्ही सांगतो की तुम्हाला हा जे कुपोषण झालेलं आहे, तुमची रक्ताची कमी आहे आणि तुमचे एवढे सगळे आजार का होत आहेत, याच्या मुळाशी तुमचं कुपोषण आहे आणि मलेरिया आहे. त्यांना आम्ही समजावून सांगतो त्या मुलांना आणि तो विचार जेवढा वाढत जाईल तेवढा या समाजाचं कुपोषण कमी होत जाईल, तेवढे त्यांचे आजार कमी होत जातील, तेवढा सरकारचा जो पैसा खर्च होतो तो कमी होईल आणि हा सरकारचा जो करोडो रुपये वाचतील ते त्यांच्या विकासासाठी उपयोगाला येतील.
तर ह्या दृष्टीनं हा कुपोषणाचा कार्यक्रम स्कूल एज्युकेशन आणि मेडिकल कॅम्प्स विथ फॉलोअप हा विषय आम्ही घेतो त्या भागात. वाड्यावर रस्त्यावर जाऊन तुम्हाला काम करावं लागते, काय अडचणी येतात तुम्हाला, कसं काय तुमचा प्रवास राहतो? वाड्यावाड्याला म्हणजे सर्व ठिकाणी सुविधा नाही आहे, जाण्याची सुविधा नाही आहे. तुमचे मोटरसायकल तुमच्या गाडीनंच तुम्हाला जावं लागेल किंवा काही ठिकाणी चालत जावं लागेल. बाकी आपल्या इकडे सारखी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम तिथं काही नाही आहे. त्यामुळे जे काय करायचं ते तुम्हीच करायचं, तुम्हीच त्या लोकांना भेटायचं, त्यांना समजावून सांगायचं, औषधी योजना काय असेल ते सगळं तुम्ही करायचं. आणि या सगळ्या मुलांची दंतेवाडा आणि जगदलपूरला बालरोग तज्ञांकडनं तपासण्या करून मग त्यांचा 6 महिन्याचा प्रोग्राम चालू असतो. या कुपोषणाच्या या कामामुळे आणि या शाळांमध्ये शिकवल्यामुळे याच्यामुळे आमचे कलेक्टर या भागात आहेत, त्यांनी आमचं नाव सुचवलं होतं की यांना पद्मश्री दिली गेली पाहिजे. आमचं म्हणणं मिळणार असेल तर मिळणार असेल, आम्ही पद्मश्रीच्या मागे काही नाही आहे. आम्हाला आमचं जे ध्येय आहे तर ह्या आदिवासी लहान मुलांचं कुपोषण मिटवणं हे आमचं ध्येय आहे. मग त्या सगळ्या कामातून आम्हाला ही पद्मश्री पुरस्कार मिळालाय. आता मिळाला तो चांगलाच आहे, पण ह्या पुरस्काराचा दुसरा असं गोष्ट आहे की आता अजून काम करा असं ते आम्हाला सांगताय. त्यामुळे आता आम्हाला भरपूर जास्ती काम करायला लागेल. या पद्म पुरस्कारामुळे आनंद तर नक्कीच झालेला आहे. आणि या निमित्ताने मी भारत सरकार, आमचं छत्तीसगडचं राज्य सरकार आणि दंतेवाडा जिल्हा प्रशासन या तिघांचेही आम्ही आभार मानतो. परंतु याचे 2 विशेष मला जाणवतात ते असे की या निमित्ताने बस्तर एकूण जो आमचा विशेषतः दक्षिण बस्तर जो नक्षलवादी आणि नक्षलवाद किंवा आतंक आणि अलगाववाद याच्यामुळे जो काय म्हणू आपण त्याला एक प्रकारे खूप प्रसिद्ध असा जो मीडियाने केलेला भाग आहे, त्याच्यामध्ये हे एवढे मोठे प्रश्न तिथल्या समाजाचे आहेत. आणि जोपर्यंत सर्व समाज हा सगळ्यात एकाच बरोबरीने पुढे येत नाही, त्याचा विकास होत नाही कुठल्याही प्रकारे असेल, मग तो शिक्षा क्षेत्रात असेल, स्वास्थ्य असेल किंवा उद्योग असेल, रोजगार असेल, सर्व क्षेत्रात, तोपर्यंत आपण भारत हा पुढे गेला आहे, विश्वगुरू वगैरे बनला आहे, ह्या म्हणण्याला काही फारसा अर्थ नाही. आणि त्यामुळे ह्या निमित्ताने ह्या सगळ्या प्रश्नांकडे पण समाजाचं लक्ष जाईल. त्याचप्रमाणे आमच्यासारखे जे कोणी असे जाऊ शकतात, तर अजूनही कोणी नवयुवक आहेत की ज्यांना करिअर हे एक आहेच, आर्थिक सुबत्ता हा सगळा विषय आहे, तो आज आवश्यकही आहे. परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा जो आपला भारत आहे, म्हणजे आज इंडिया आणि भारत अशी पण एक जी काय म्हणू आपण टर्मिनॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये हा जो भारत आहे, ह्या भारताकडे पण आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्याकरता म्हणजे मला असं वाटतं की ह्या पद्मश्रीच्या निमित्ताने लोकांना आम्ही हे आवाहन करतो आहोत सर्वच ठिकाणी की युवकांनी आणि तरुणांनी, म्हणजे त्याच्यामध्ये तरुणीही आल्या, तरी सगळ्यांनी ह्या भागाकडे आलं पाहिजे आणि इथल्या वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. इथली आमच्या भागातली कृषी व्यवस्था, जैविक कृषी हा मोठा विषय आहे की जो आज आवश्यक आहे. मिलेट्स आमच्याकडे भरपूर मिळतात, मिलेट्स गेल्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलं. ह्या सगळे विषय आहेत. मग आरोग्यातले तर विविध प्रश्न आहेत की ज्यांची ऑटो इम्युन डिसीज आमच्याकडे भरपूर प्रमाणात दिसायला लागलेले आहे. त्याचं कारण काय असेल, याचा अशा वेगवेगळ्या, नंतर आमच्या वनोपज जे आहे आमच्या इथे, त्याच्यासाठी रोजगार निर्माण करणं हे IITiansचंच काम आहे. कारण त्यांनी जर त्या पद्धतीने टेक्नॉलॉजी निर्माण केली तर मोठ्या कारखान्यांच्या ऐवजी कुटीर उद्योग पण त्यांचा आर्थिक चांगला विकास करण्यासाठी जे उपयोगी आहेत असे उभे राहू शकतात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अजून काय अडचणी तुम्हाला जाणवतात त्या भागात? सुरुवातीला आम्हाला अडचण मुख्यतः जाणवली ती एकतर आपला चेहरेपट्टी सगळी शहरी आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे तिथल्या लोकांमध्ये आपण किती मिसळू, किती ते आपल्याला स्वीकारतील, हा एक भाग होता. परंतु दवाखान्याची जशी लोकप्रियता वाढत गेली, त्याचा तो जो सेवाभाव दिसला लोकांना, त्यामुळे तो एक भाव कमी झाला. आणि दुसरं असं की तिथे आम्ही भाषाही शिकलो. त्यांची जी स्थानिक भाषा आहे, गोंडी भाषा, हलबी भाषा, या भाषा जरा हलबी त्यातल्या त्यात शिकायला सोपी आहे कारण मराठीला जवळची आहे. परंतु गोंडी जी भाषा आहे त्याच्यामध्ये तेलुगू शब्द जास्त आहे, ती दक्षिणी वर्णाची आहे. त्यामुळे ह्या भाषा शिकल्या आम्ही आणि त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच आम्हाला सोपं झालं संवाद साधणं. दुसरा मोठा भाग झाला की महिलांचं तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये तुम्हाला विक्रीसाठी महिला दिसतील, घरातही त्या भरपूर काम करतात.
परिवाराला सांभाळणं, स्वयंपाक करणं, म्हणजे जे आपल्याला बाकी महिलांचं दिसत येते त्या करतातच, शेती पण करतात. पण एवढं असूनही त्यांना हव्या त्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्यांचं जे आपण महिला म्हणून जी त्यांना आधी काही निर्णय शक्ती आणि निर्णय त्यांचा अधिकार आहे तो त्या प्रमाणात मिळत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांचे शोषणही होतं. तर ह्या सगळ्यासाठी सुद्धा आम्हाला भरपूर त्यांच्यामध्ये जागृती करायला लागते, त्यांना समजावून सांगायला लागतं. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण किंवा आपल्या परिवाराचा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने विकास केला पाहिजे, विचार केला पाहिजे, ह्याच्यासाठी सुद्धा त्यांचं प्रबोधन भरपूर करावं लागतं. आजही आम्हाला रस्त्याच्या कडेला ज्या गावं आहेत, जी गावं आहेत त्या गावांमध्ये महिला हिंदी बोलतात, त्यांना बऱ्यापैकी काही शिकलेल्याही आहेत. परंतु अजून तुम्ही आत गेलात तर तिथे अजूनही महिलांचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्यासाठी जागृती करणं, त्यांना आवाहन करणं, त्यांना त्याच्यासाठी प्रेरित करणं हे काम करावं लागतं. ट्रीटमेंट करताना काय अडचणी ते करून घेतात का तुमच्याकडनं? काय अडचणी हा, असतात? सुरुवातीला कसं आहे, कुठल्याही गोष्ट आम्ही हे तुमच्यात कमी आहे, हे का नाही तुम्ही करत, असं कधीच म्हटलं नाही. हे कसं करायला पाहिजे याचा एक आम्ही त्यांच्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी सांगून, आमच्या बरोबर ज्या वनवासी समाजातल्या, तिथल्याच समाजातल्या ज्या मुली आहेत आमच्याबरोबर काम करताना, आम्ही वसतिगृह सुरू केलं, त्यामुळे त्या वसतिगृहात ज्या मुली आल्या त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगून तिथे हळूहळू ते महिला चेतना शिबिरं घेतली, किशोरी विकास शिबिरं घेतली. त्यामुळे तिथे एक वातावरण तयार झालं की अरे, कारण तुम्ही अमुक एक करू नका असं सांगण्यापेक्षा अमुक एक केलं तर तुमचं काय होईल, कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकतो आपण आणि का केलं पाहिजे हे त्यांना त्यांच्या भाषेतून, त्यांच्या उदाहरणातून समजावून सांगितलं. त्याच्यामुळे त्यांचा तिथे स्वीकार्यता वाढली, म्हणजे त्या आमच्या विचाराची. आता आम्ही असं कधी जाणवू दिलं नाही की तुम्ही कमी आहात आणि आम्ही सुधारायला आलो, असं ते बरोबरही नाहीये, तसं काही स्थिती नाही आहे. कारण मागासलेला नाहीये तो भाग अस्पर्शित होता, दुर्लक्षित होता, उपेक्षित होता, म्हणून तो मागे होता. पण त्यांच्याकडेही काही चांगल्या व्यवस्था आहेत, त्यांच्याकडेही काही चांगल्या पद्धती आहेत, त्याचा पुरस्कार करून आम्ही त्यांच्यातल्या त्रुटी पण दाखवून दिल्या. आणि काम करताना तुम्हाला काही भीती वगैरे, एवढ्या भागात तुम्ही जाता, मग तुम्हाला भीती थोडीशी कामाची वगैरे काय? नाही, भीती अशी काही नाही, कारण एकतर भाषा यायला लागल्यानंतर तर काही प्रश्न आला नाही. कधी भीती अशी काही नव्हती, कधीच कुठल्याच वनवासी भागात कधी रात्री बेरात्री सुद्धा आम्हाला कधी भीती वाटली नाही. आणि बाकीचाही कोणाचा त्रास झाला नाही, कारण जे सेवेचं काम आपण करत असतो त्याच्यामुळे तिथे ती एक हे असते. गावातलेच लोक सांगतात ना, ये हमारे लिए भैया भाभी है, इनको आपको कुछ नहीं करना है, ये आएंगे रहेंगे. खूप गडबड रामचंद्र गोडबोले, सुनीता गोडबोले, अमोल मोहिते, विजयलक्ष्मी गोडबोले, लेवे, अशोक शेळके. आता मी सारखं विचार करत होतो, मलाच का बोलवलं? त्याचं उत्तर मला मिळालं की माझ्या आजोबाच्या कंपनीत त्याचा वडील डॉक्टर होता. तुम्ही बस्टरबद्दल खूप बोललो, पण एक लक्षात ठेवा, सातारा रोड आणि कुपरचं काहीतरी गुण आहे तुमच्यामध्ये, त्या गुणमध्ये तुम्हाला यश मिळतं. आता माझं जास्त कौतुक करू नका तुम्ही लोक, आपण खूप काम करतं आणि मला असं विनंती आहे की आपण 1 लाख निधी दिला तर ना, आता तर मी 5 लाख अजून घालतो. मी सगळ्याला मदत करतो. तुमचं काही नियोजन असेल तर मला आवश्यक भेटा, आपण काहीतरी करू. आणि आपलं अमोल मोहिते साहेब, आपण एक विनंती करू की आता बस्तर बंद करा. तुम्ही सातारचा आहे, निवृत्त घेऊन सातारला परत या आणि सातारला येऊन इथे तुमचं जे बस्टरमध्ये काम करतो ते इथं मी या. आणि मी त्याच्या पलीकडे 2 शब्द मी सांगत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे एवढ्या हक्काने रामकाकाबद्दल आपल्याला सगळ्यांना त्याला भेटता येतं, असे डॉक्टर मिळणं हे आपली भाग्याची गोष्ट आहे. त्या कार्यक्रमाच्या शेवटी मी श्री अंकुश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. रामकाकांना मी
गेली 40 वर्ष बघते आणि स्वामी गुरुजींचं एक गाणं आहे, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. ते एक कडवं मी आपल्यासाठी म्हणण्याचा प्रयत्न करते. क्षण असा आहे की त्याचं काम खूप जवळून पाहिलेलं असल्यामुळे थोडस भरून आलंय. ठीक आहे, अर्थात त्या सगळ्यांना कळेल हे त्याच्या कामाला चपखल बसणारं साने गुरुजींचं एकच कडवं आहे. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. नित्य हो आराधना. नित्य हो आराधना. आपल्या सगळ्यांच्या शेड्यूलमध्ये मी थोडीशी आहे, पण मला असं वाटलं की मी हा क्षण घालवला तर मी फार मोठ्या आयुष्यात चूक करणार आहे, कारण त्याच्या कार्याला आहे अनुसरून साने गुरुजींचे म्हणते. धन्यवाद.